नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, कालपासून आपण काहीतर पोलीस भरतीसाठी टॉपिकनुसार PYQ सिरीज सुरू केली आहे आणि त्याच्यात काहीतर आपण लसावी आणि मसावी टॉपिकला सुरुवात केली होती. आजचा काहीतर हा त्याच्यावरती 2 नंबरचा क्लास आहे मित्रांनो. काल 1 नंबरचा क्लास झाला, हा 2 नंबरचा क्लास आहे. तर चला जास्त न बोलता डायरेक्ट काहीतर टॉपिकला सुरुवात करूया. बघा टॉपिक कोणता आहे? लसावी आणि मसावी. आणखी एक गोष्ट, PDF साठी काय करायची आहे तुम्हाला? आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे. कोणती? तर मी शिपाई महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. चला सांगा बरं एकदा, काल कुठपर्यंत आपले प्रश्न झाले होते? मला वाटते 30 नंबरपर्यंत झाले होते. चला आता काय घेणार आपण? पुढचे प्रश्न घेऊया. 30 चला इथपर्यंत झाले होते. चला काही याच्या लसावी आणि मसावी काढायला सांगितलं होतं. चला पुढचा प्रश्न घेऊ. काही तर प्रश्न क्रमांक 31 काय म्हणते? दोन संख्यांच्या गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या लसावी 105 आहे, तर त्या संख्यांच्या मसावी किती असेल? असे प्रश्न आधीच घेतले होते मित्रांनो. पण मला एक सांगा, जर आपल्याला गुणोत्तर दिले आहेत दोन संख्येच्या, तर मला सांगा पहिली संख्या काय होणार? पहिली संख्या पहिली संख्या होणार मित्रांनो तुमची काय तर 3x, आणि दुसरी संख्या काय होणार? तर हे तुमची दुसरा गुणोत्तर किती आहे? 5, तर काय होणार? 5x. कारण की जर गुणोत्तर दिले असतील आपल्याला, तर त्याच्या पुढे सिम्पली काय लावणार? x. सिम्पली काय लावणार आपण? त्यांच्या पुढे x. आणि हा जो x असते हाच काय असते? तर तुमचा मसावी देखील असते मित्रांनो. तर आपल्याला माहित आहे की दोन संख्यांचा गुणाकार हा कोणाबरोबर असतो? तर त्याच्या लसावी आणि मसावीच्या बरोबर. बरोबर आहे. नेहमी तेच गोष्ट घेतात की बघा, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर काय असते? लसावी गुणिला मसावी. तर डायरेक्ट मी संख्या मांडतो इथं. काय होणार? 3x गुणिला काय होणार? तर 5x बरोबर किती होणार? तर लसावी दिला आहे आपल्याला 105, आणि आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की मसावी काय होणार? तर xच होणार. कारण की याच्यातून जे संख्या कटते तेच काय असते? तर मसावी असते. मग काय होणार बघा मित्रांनो, 3x गुणिला 5x काय होणार? 3×5 15, 15x वर्ग बरोबर काय होणार? तर 105x. बघा काय होणार? हा 15 गुणिला आहे, तिकडे जाऊन काय होणार? भागीला. तर इकडे काय होणार? x². आणि हा x गुणिला आहे, इकडे येऊन काय होणार? तर भागीला x होणार. बरोबर काय होणार? तर 105 भागीला काय होणार? तर तुमचा 15. बघा एक एक्स आणि एक्स काय होणार? कॅन्सल. कारण की एक्स गुणिले एक्स म्हणजे काय होणार? एक्स गुणिला एक्स. तर एक एक्स आणि एक एक्स काय होणार? कॅन्सल. आणि इकडे बघा 15 7 काय होणार? तर 105. म्हणजे तुमचा एक्स किती आला? एक्स आला तुमचा 7. म्हणजे हा एक्सच काय होता मित्रांनो तुमचा? तर हा काय होता? तर मसावी. हा काय होता तुमचा? मसावी. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर किती येणार तुमचं उत्तर? 7. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? 3 घंटा एकाच वेळी सकाळी 11 वाजता वाजतात. त्या तिन्ही घंटा अनुक्रमे 20 मिनिट, 30 मिनिट व 40 मिनिटांनी पुन्हा वाजतात. त्यानुसार त्या तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी किती वाजता वाजतात? हा एकाच वेळी आला का नाही मित्रांनो? समजून घ्यायचं. काय काढणी आहे? तर आपल्याला लसावी. कोणाच्या लसावी काढणी आहे? बघा त्या घंटा किती किती मिनिटांनी वाजतात? एक वाजते 20 मिनिटांनी, दुसरे 30 मिनिटांनी, आणि तिसरे काय तर 40 मिनिटांनी. यांच्या लसावी काढा. लसावी कसं काढणार? बघा 10 भाग जाते, 10 दुनी 30, सॉरी 10 दुनी 20, 10 3 30, 10 चौक 40. लसावी काय होणार? तर अरे सॉरी, एकदा पुन्हा 2 भाग जाते. एक मिनिट. चला एकदा पुन्हा कितीने भाग जाते? तर 2 भाग जाते. 2 भाग द्या. काय होणार? 2 भाग द्या. 1 2, 3 जसेच्या तसे, आणि हे किती होणार? 2. आता भाग जाते का नाही? म्हणजे तुमच्या लसावी काय होणार? तर तुमच्या लसावी होणार मित्रांनो, लसावी होणार तुमचं काय होणार? लसावी तर बघा 10 गुणिला 2 किती होणार? 10 गुणिला 2 20, आणि हे काय होणार? तर 3 दुने 6, म्हणजे 20 गुणिला किती होणार? 6, म्हणजे काय तर 120 मिनिटांनी. किती मिनिटांनी एकत्र वाजणार? तर 120 मिनिटांनी ते एकत्र वाजणार. तर बघा ते सकाळी 11 वाजता वाजले होते. 120 मिनिट म्हणजे किती होतात मित्रांनो? 2 तास. तर ते 2 तासानंतर एकत्र वाजणार. तर 2 तास आधी किती? 11 वाजता. 11 मध्ये 2 तास किती होणार? तर 1 वाजता. ते पुन्हा किती वाजता वाजणार? तर 1 वाजता. समजलं? तर कोणता? ऑप्शन नंबर 1 हा काय येणार? तर एकदम बरोबर उत्तर. चलो पुढचा पहा. काय म्हणते?
513, 1134 आणि 1215च्या मसावी किती? काय काढणी आहे आपल्याला? मसावी काढणी आहे. चला मसावी काढू. कसं काढणार बघा. कोणाचं? 513, 1134 आणि काही तर 1215. बघा मित्रांनो, जर तुम्हाला पाढे वगैरे चांगल्याने पाठांतर राहतील तर जर हे असे मोठे आकडे आले तर तुम्हाला काढण्यात सोपं जाईल. पण जर समजा का तुम्हाला पाढे पाठांतर नसेल तर थोडी वेळ लागेल, पण निघेल, काही हरकत नाही. बघा कितीने भाग जाते पहा बरं. 5 आणि 4 9 होतात. 4 आणि 5 9 आणि इकडे 9. 9नी भाग जाते. 9ची कसोटी माहिती आहे ना, की संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9नी भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 9नी भाग जातो. 9नी भाग देतो मी. बघा काय होणार? 9 5 45. किती वाजले? 6. 9 7 63. इकडे पहा 9 1 9. किती वाजले? 2. 9 1 9. 1 मिनिट. 9 2 किती होणार? 18. कारण की बघा 9 1 9. 11तून 9 गेले 2 वाचले. किती झाले? 23. 9 2 18. 5 वाचले 54. म्हणजे काही 9 सगळं 54. बघा 9 1 9. किती वाजले? 3. 9 3 27. किती वाजले? 4. 9 5 45. आता बघा आता कितीने भाग जाते मित्रांनो? 5 आणि 7 12. 3ने भाग जातो इथं पण आणि याला पण 3ने भाग जातो. तर कितीने भाग जाणार? 3ने भाग जाणार. द्या 3ने भाग. काय होणार बघा. 19 तेरी काय होते तर 57. बघा ना 3 1 3. 2 वाचले आणि 3 9 27. 3 4 12. 3 2 6. इकडे काय होणार? 3 4 12. हातच्याला 1. 3 5 15. आता भाग जातो का? नाही जात. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय? मसावी. मसावी म्हणजे काही ज्या संख्येने पूर्णपणे भाग गेला त्यांचा गुणाकार म्हणजे काय होतो तर मसावी. मसावी काय होणार? 9 आणि 3चा गुणाकार. 9 तेरी काय होतात तर 27. 9 तेरी काय होणार? 27. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते पुढचा प्रश्न. दुकानदाराकडे एकाच प्रकारचे 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोके आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी शब्द आला तर काय? लसावी काढणार आपण. तर काय 15, 20 आणि 25च्या लसावी. 15, 20 आणि काही तर 25 यांच्या लसावी किती होणार बघा. कितीने भाग जाते? 5ने भाग जाते. 5 तेरी काय होणार? 15. 5 20. 5 5 25. आता कितीने भाग जाते? नाही जात. म्हणजे यांच्या करा गुणाकार. काय होणार लसावी? बघा 15 तेरी 5 तेरी काय होणार? 15 आणि हे काय होणार? 5 20 आणि इकडे काय होणार? 15 2 30. म्हणजे किती होणार तर 300. किती येणार याच्या? 300 लसावी येणार. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 हा काही असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. एका संख्येने 6ने भागल्यास बाकी 4 उरते व 7ने भागल्यास बाकी किती उरते तर 5 उरते. तर ती संख्या कोणती? लहान संख्यात आपण डायरेक्ट काय जाऊ तर ऑप्शनने जाऊ. बघा 6ने भागल्यास किती उरते म्हणते? बाकी 4 उरते म्हणते. बरं ऑप्शनने जाऊ. बघा 6 6 36. 38 मधून 36 गेले 2. 4 तर बाकी नाही उरत आहे. 6 6 36 किती उरत आहे? 1. म्हणजे इथं पण 4 बाकी नाही उरत आहे. 6 6 36 इथं 4 उरत आहे. आणि येथे काय होणार? साईन 7 42. बघा 47 मधून 42 गेले किती उरतात? 5 उरतात. म्हणजे इथं 4 नाही. कोणता ऑप्शन आहे? एकच ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 हाच काय असणार तर उत्तर असणार. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा 70 व 105 या दोन संख्यांच्या लसावी 210 आहे तर त्या संख्यांच्या मसावी किती? बघा तुम्हाला नेहमी सांगतो. पहिली संख्या गुणिला काय तर दुसरी संख्या यांचा गुणाकार कोणाच्या बरोबर असते तर लसावी गुणिला मसावीच्या बरोबर असते. बरोबर आहे का नाही? मग काय होणार इथं पहा बरं. पहिली संख्या किती दिली आहे तुम्हाला? 70. 70 गुणिला काय होणार तर 105 आणि लसावी किती दिला आहे? 210. तर मसावी काढायचं तर गुणिला मसावी x धरू आपण. बघा हा 210 गुणिला इकडे येऊन काय होणार तर भागीला. बघा 70 गुणिला 105 भागीला काय होणार तर 210 बरोबर काय होणार तर x. करा बरं कॅल्क्युलेशन. काय होणार आता बघा. 1 0 1 0 कॅन्सल. 7 तेरी 21. बघा 3 तेरी 9. 1 वाचला 3 5 15. म्हणजे तुमचा x किती येणार तर x येणार तुमचा 15 आणि हाच काय होतं तर आपला x काय होतं तर मसावी. म्हणजेच मसावी. 1 मिनिट.
35 सॉरी किती आला हा 35 म्हणजे तुमच्या एक्स काय आला 35 म्हणजे काय येणार ऑप्शन नंबर 1 हा काय असणार तर तुमचा मसावी असणार समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते पुढचा प्रश्न 48 60 आणि 72 या संख्यांच्या मसावी किती. ह्या संख्यांना मोठ्यात मोठी भाग देणारी संख्या कोणती आहे मित्रांनो बघा 12 बघा ना 12 48 12 25 60 12 सकम 72 8नी भाग नाही जात 10नी भाग पूर्ण संख्येला नाही जात 15नी नाही जात कोणती तर 12 येणार आपण बाय ऑप्शन जाणार. चला पुढच्या पाहूया काय म्हणते 150 व 350 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीचे किती पट आहे. ह्या दोन संख्यांच्या लसावी त्यांच्या मसावीचा किती पट आहे. तर एक काम करू आपण आधी यांच्या लसावी मसावीचाच विचार करू. बघा लसावी नाही काढणार मित्रांनो आपण याच्या का बरं लसावी नाही काढणार ते पण सांगतो मी तुम्हाला. बघा चांगला प्रश्न आहे हा 150 आणि काय तर 350 यांच्या काय सांगणे ह्या दोन संख्यांच्या लसावी त्यांच्या मसावीचे किती पट आहे म्हणजे मसावीच्या किती पट लसावी आहे ते सांगणे. तर बघा भाग कितीने जात आहे ते पहा आधी बघा 10नी भाग जातो 10नी एक एक झिरो कट होणार 15 वाजणार आणि इथं किती 35 आणखी कितीने भाग जाणार 5ने भाग जाणार बघा 5 तेरी 15 5 7 35 याच्यावरती भाग जाणार का नाही म्हणजे याच्या मसावी किती होणार मित्रांनो मसावी किती होणार बघा मसावी होणार तुमच्या 10 गुणिला 5 कारण की हे दोन वेळा भाग गेला म्हणजे किती होणार 10 गुणिला 5 होणार तुमच्या 50 बरोबर आहे का नाही 50 होणार. मग मला सांगा तुमच्या लसावी काय होणार लसावी काय होणार तुमच्या तर तुम्ही म्हणाल सर 10 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 7 हा काय होणार आमचा लसावी होणार हा काय होणार लसावी. मग तुम्ही पटीतली संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला किती पट आहे ते माहीत करण्यासाठी काय करतो 10 हा 2च्या किती पट आहे तुम्ही किती म्हणाल 5 पट आहे कशी काढला आपण 10 घेतलो मी 10 भागीला 2 केलो तेव्हाच किती मिळाला मला 5 पट. तर आपल्याला काय माहिती करून घेणे लसावी लसावी मसावीची किती पट आहे तर काय कराल तुम्ही लसावी भागीला मसावीच कराल काय कराल लसावी भागीला मसावी. तर मी काय करतो हा पूर्ण न काढता काय करणार आपण लसावी काय आहे यांच्या गुणाकार तर काय होणार 10 गुणिला 5 गुणिला काय होणार तर 3 गुणिला 7 3 गुणिला 7 एवढा काय आहे आपला लसावी आणि भागीला काय आहे मसावी मसावी किती आहे 10 गुणिला 5 बघा काय कॅन्सल होते का अरे तेच आहे ना पटीतली संख्या म्हणजे मी म्हणलो ना तुम्हाला हा उदाहरण झाला हा काय आहे तर हा उदाहरण आहे कोणतं उदाहरण आहे हा की 10 हे 2चे किती पट आहेत तर तुम्ही काय कराल 10 भागीला 2 किती येणार 5 पट. तसंच लसावी हा मसावीचे किती पट आहेत तर लसावी भागीला काय होणार मसावी होणार. तर चला कटपट करा बरं तिथे काय होते तर बघा 10 10 कॅन्सल होणार 5 5 कॅन्सल होणार उरलं काय 3 गुणिला 7 3 गुणिला 7 किती होणार तर 21 3 गुणिला 7 किती होणार 21 म्हणजे किती उत्तर येणार तुमचा उत्तर नंबर 2. हे तर झालं समजवायचं एवढं पण करायची गरज नाही तुम्हाला का बरं करायची गरज नाही बघा आपल्याला माहीत आहे लसावी ह्या मसावीचे किती पट आहे तर लसावी भागीला मसावी करावंच लागेल तर मसावी हा एवढाच होणार बघा ना मसावी हा एवढाच आहे आणि लसावीमध्ये त्या गोष्टी येणार तर आधी तेथून काय करायचं मसावीला कॅन्सल करून घ्या उरलं काय 3 गुणिला 7 बघा ना मसावीला जर आधीच कॅन्सल केलं तर काय उरलं 3 गुणिला 7 3 गुणिला 7 किती होणार 19 सॉरी किती 21 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा आणखी 1 नंबर प्रश्न आहे पॉईंटमध्ये आहे म्हणजे प्रश्न चांगलाच असणार. एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची एका खोलीची काय दिली आहे लांबी रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर 6.75 मीटर आणि काहीतर 4.50 मीटर आहे. ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा. सर्वात लांब म्हणजे काय तर मोठा टेप समजू आपण आणि मोठा शब्द आला किंवा लांब शब्द आला तर अशा वेळेस काय काढणार आपण मसावी. हे पण गोष्ट लक्षात ठेवा मसावी काय काढणार तर मसावी काढणार याचा. आणि ऑप्शन पहा मित्रांनो वरती आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे आणि ऑप्शन कशामध्ये दिलं आहे तर सेंटीमीटरमध्ये. तर काय करू आधी याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. मला सांगा 1 मीटर
1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर तुम्ही म्हणाल सर 100 सेंटीमीटर. तर मीटरच्या सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी कितीने गुणा करावा लागतो? तर 100ने गुणा करावा लागतो. कितीने गुणा करावा लागतो? 100ने. तर मला सांगा 8.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर गुणीला 100 करा म्हणजे किती होणार? तर 825 सेंटीमीटर. बघा 6.75 म्हणजे किती सेंटीमीटर? तर गुणीला 100 करा तर किती होणार? हे 675 सेंटीमीटर. बरोबर आहे का नाही? मग आणखी किती? तर 450 म्हणजे 4.50 गुणीला काय करावं लागेल? 100 म्हणजे किती होणार? हे 450 सेंटीमीटर. हे काय झालं मित्रांनो? सेंटीमीटरमध्ये झालं. आता यांच्या काय काढावं लागेल आपल्याला? मसावी. मसावी कसं काढतो? मसावी कोणाच्या काढाल? यांच्या. आता यांच्या का बरं? कारण की आपल्याला सेंटीमीटरमध्ये उत्तर द्यायचं आहे म्हणून काय घेणार आपण? सेंटीमीटर घेणार. तर चला काढा यांच्या मसावी. काय होणार? बघा 825 675 आणि किती होणार? तर 450. बरोबर आहे का नाही? चला घ्या मग. काय होणार? कितीने भाग जाते? बघा 25ने भाग जाईल. 25ने भाग जाताना दिसत आहे. तर कितीने भाग देऊ आपण? 25ने भाग देऊ. 25ने भाग द्या. काय होणार? बघा 25 दुने 50. किती वाचले? तर 25 दुने 50 झाले. हे किती वाचले? 25 दुने 50. तर येथून किती? 3. 1 मिनिट कमी नेच देऊ आपण. बरोबर आहे का नाही? म्हणजे जेणेकरून आपल्याला सोडवायला कठीण नाही जाणार. कितीने भाग देऊ? आधी 5ने भाग देऊ. कितीने भाग देऊ? तर सीधा 5ने भाग देऊ. बघा 5ने भाग दिला आपण काय होणार? 5 एक 5. किती वाजले? 3 वाजले. 5 सकम 30. 5 5 25 होणार. ठीक आहे. मग पुढे पहा 5 एक 5. किती वाजले? 1. 5 तेरी 15. 5 5 25. पुढे पहा कितीने भाग देणार? 5. 5 9 45 आणि काय होणार? 90. 5 9 45 मग 90. आता कितीने भाग जातो? बघा 15ने भाग जातो. 15 10 150 आणि 11 वेळा भाग दिला. बघा ना 15 एक 15 आणि 15 एक 15. बघा 15 9 135 आणि हे काय होणार? 15 सकम 90. 15 6 90. आता जातो का पूर्णपणे भाग? नाही. आपल्याला काय काढणे आहे? तर मसावी काढणे आहे. मसावी काय होणार? जेवढी वेळा भाग गेला पूर्ण संख्येने त्यांच्या गुणाकार म्हणजे काय होणार? तर मसावी. म्हणजेच काय होणार? 5 गुणीला 15. 15 5 काय होणार? 75. म्हणजे याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 75 सेंटीमीटर. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 2 हा काय असणार? तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते तर कोणता? प्रश्न क्रमांक 40. 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात किती? एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळेत टोले देतील? एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच टोले देतील? तर एकाच शब्दाला एकत्र आले म्हणजे काय काढणार आपण? त्यांच्या लसावी. एकत्र शब्द दिसला तर काय काढणार? लसावी. लसावी कोणाचं? 9 15 आणि कोणाचं? तर 18. आली यांच्या लसावी काढून घ्या. कितीने भाग जातो? बघा 3. 3 तिरी 9. 3 5 15. 3 6 18. आणखी 3ने भाग जातो. बघा 3 1 3. 5 जसेचे तसे. 3 दुने 6. आता भाग जातो का? नाही. म्हणजे लसावी काय होणार मित्रांनो यांच्या? लसावी काय होणार? बघा 5 दुने 10. 3 तिरी 9 म्हणजे काय होणार? 9 गुणीला 10 म्हणजे काय होणार? 90. ते 90 सेकंदांनी काय तर एकत्र टोले देणार. 90 सेकंदातून ते एकत्र टोले देणार. मग मला सांगा एका तासात किती सेकंद असतात मित्रांनो? 1 तास. 1 तास म्हणजे किती सेकंद? तर तुम्ही म्हणाल सर 3600 सेकंद. हे काही विचारण्याची गोष्टच नाही. मग ते 3600 सेकंदात किती वेळा टोले देतील? एका वेळेस. तर एका याच्यात ते किती? 90 सेकंदांनी एकत्र येतात. म्हणजेच काय होणार? 3600 भागीला काय कराल तुम्ही? 90. बघा 1 0 1 0 कॅन्सल होणार. बघा 9 4 36 आणि 0 म्हणजे किती वेळा? तर 40 वेळा. किती वेळा एकत्र येणार? ते 40 वेळा. हा काही असणार तर तुमचं एकदम बरोबर उत्तर. कोणतं ऑप्शन? ऑप्शन नंबर 4. किती वेळा येणार? तर ते 40 वेळा. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? 60 आणि दुसरी संख्या यांच्या मसावी. हे दसरे नाही दुसरे आहे. 60 आणि दुसरी संख्या यांच्या मसावी 12 आणि लसावी 240. तर दुसरी संख्या कोणती? एकदम सोपी प्रश्न. बघा पहिली संख्या गुणीला काय? तर दुसरी संख्या. बरोबर काय असते? तर लसावी गुणीला मसावी. तर पहिली संख्या किती दिली आहे आपल्याला? 60. 60 गुणीला दुसरी संख्या घेऊ x
आणि लसावी किती आहे तर 240 गुणिला काय होणार तर 12. बघा हा गुणिला आहे, तिकडे जेव्हा भागीला होणार म्हणजे इकडे उरणार एक्स. एक्स बरोबर काय होणार तर 240 गुणिला 12 भागीला काय होणार तर 60. बघा 0 0 कॅन्सल, काय होणार साईन दुने 12, 24 दुने काय होणार तर 48. तर एक्स किती येणार तुमचा 48. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3. आणि हे प्रश्न बहुतांश वेळा विचारतात मित्रांनो. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. काय तर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर काय असते तर लसावी गुणिला मसावी. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. चला काय म्हणते याच्या 12, 15 व 18 या संख्यांच्या मसावी काढा. सांगा बरं मोठ्यात मोठी संख्या कोणती तिन्ही संख्यांना भाग देते? दोन्ही भाग जाणार का 15ला तर दोन्ही भाग नाही जात. तीननी जाईल 12ला पण जाते 15ला पण जाते 18ला पण जाते. 6नी जाणार का नाही 5नी पण नाही म्हणजे कोणता ऑप्शन 3. चला बाय ऑप्शनच उत्तर निघाला हा. कितीने 3. 12 15च्या 18च्या लसावी किती होणार तर 3. चला नंतर काय म्हणते दोन संख्येचे गुणोत्तर जर 20 आणि 22 असेल तर त्यांच्या मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा त्यांच्या गुणोत्तर किती दिलं आहे 20 आणि 22 तर त्या संख्या कोणत्या? एक गोष्ट चांगल्याने लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला गुणोत्तर दिला असेल तुम्हाला काही तर एक्स आणि काही तर वाय आणि तुम्हाला मसावी दिला असेल तर बघा जर ह्या गुणोत्तराला पहिल्याही संख्येला मसावीने गुणा करा आणि दुसऱ्याही संख्येला काही तर मसावीने म्हणजे काही गुणोत्तराला मसावीने गुणा करा तर तुम्हाला हे पहिली संख्या मिळणार, पहिली संख्या आणि हे काय मिळणार तर तुम्हाला दुसरी संख्या. हे गोष्ट नोट करून ठेवा. बघा आपल्याला काय काढणे आहे मग पहिली संख्या काढणे आहे. पहिली संख्या तर मला सांगा पहिला गुणोत्तर काय आहे तुमचा? पहिला गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो 20. तर तुम्ही काय करा 20 गुणिला काय कराल तर 20 गुणिला करा 17 तर काय होणार 17 दुनी 34 आणि 0 अरे 17 दुनी 34 आणि काय होणार 0 म्हणजे पहिली संख्या काय होणार 340. कोणता ऑप्शन आहे 340 वाला? हा तर नाही आहे, हे 2 आहे. मग दुसरी संख्या काढा. काय कराल तुम्ही दुसरी संख्या काढा. बघा दुसरा गुणोत्तर काय दिला आहे तुम्हाला 22 तर 22 गुणिला करा 17 काय होणार 17 दुनी 34, 34चे 4 हातचे आले 3, 17 दुनी 34, 34 आणि 4 किती होणार 3 आले खरं हातचे. 17 दुनी 34, 34चे 4 हातचे आले 3, 17 दुनी 34 न 3 किती होणार 37. म्हणजे बघा पहिली संख्या 340, दुसरी संख्या काही तर 374. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 3 हा काय होणार एकदम बरोबर उत्तर होणार. फक्त हे गोष्ट लक्षात ठेवा गुणोत्तराला कशाने गुणा केला तर मसावीने गुणा केला तर आपल्याला काय मिळतात तर त्या संख्या मिळतात. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय आहे 333, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? बघा पुढील संख्येने निशेष भाग जाईल जर असा जर आला असेल किंवा जर खालीलपैकी कोणत्या संख्येने देखील भाग जाईल त्या संख्यांना तर काय काढा तुम्ही सीधा मसावी काढा. काय काढाल तर मसावी काय होणार 336 आणि 252 आणि इकडे किती आहे तर 322 यांच्या काय काढणार तर आपण मसावी काढणार. सिंपल पद्धत. बघा कितीने भाग जाते 3 3 आणि ते किती होणार 3ने तर भाग नाही जात. कितीने भाग जाणार 2ने भाग जात आहे 2नेच भाग देऊ. बघा बे एक बे एक वाचला, बे सक 12, बे आठी 16, 1 2 6 1 6 1 भाग देता येते ना दोन्ही. काय करणे आहे तर अर्धे करणे आहेत सीधे. आता कितीने भाग जाते बघा 7 1 7, 7 2 14, 2 वाचले 7, 7ने भाग जाते मित्रांनो. बघा 7ने भाग देऊन पहा 7ने जर भाग जाते का पहा 7ने तर जाणार. 7 2 14 किती वाजले 2, 7 4 28. बघा 7 1 7, 5 वाजले 7 वाटू 56. इकडे बघा 7 2 14, 7 3 21. आता भाग जातो का नाही जात म्हणजे मसावी काय होणार ह्या दोन संख्यांचा गुणाकार काय तर मसावी काय होणार तर 2 गुणिला 7 काय होणार बे 7 14 म्हणजे उत्तर किती येणार याचा 14. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3 4 व 5ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी काहीतर बाकी 1 उरते?
बाकी काय तर एक उरते. तर अशा वेळेस जर ऑप्शन लहान असतील मित्रांनो तर सिद्धा कशाने जाणार, बाय ऑप्शननीच जायचं. बघा 5 पकडा, 5 सोपी आहे भाग देणी, एकक स्थान पाहिजे आहे आणि भाग देणी आहे. बघा 5ने जर भाग दिला आपण तर किती उरणार, येते बाकी एक उरणार. कारण की बघा एकक स्थानी काय पाहिजे, एक तर 0 पाहिजेत किंवा 1 पाहिजेत, बरोबर आहे का नाही. बघा इथं किती उरणार, 2 उरणार, इथं 3 आणि इथं किती उरणार, 4 उरणार. किती उरणार, 4 उरणार, बरोबर आहे का नाही. बघा ना 12 पंचे 60 होते, 61 मधून 60 गेले, 1 उरला. 12 पंचे 60, 2 उरले. 12 पंचे 60, 3 उरले. 12 पंचे 60, 4 उरले. तर आपल्याला बाकी किती, 1 राहते. तर कोणता ऑप्शन, 1. जर समजा ह्याही लॉजिक नाही लागत आहे, मग सर आम्ही सोडवणार कसे ह्याला, जर हा लॉजिक नाही लागत आहे, सिम्पली 3 4 5चे काही तर लहानात लहान म्हणजे लसावी काढा. 3 4 5च्या लसावी यांच्या काय होणार, सीधा सीधा यांच्या गुणाकारच काय होणार, लसावी होणार. कारण की कोणत्याच संख्येने काही तर भाग नाही जात आहे, यांना भाग जात आहे का, यांना कोणत्याच संख्येने नाही, म्हणजे यांच्या लसावी काय होणार, तर लसावी 3 गुणिला 4 गुणिला काय होणार, तर 5. बघा 5 24, 20 तरी किती होणार, 60. आणि बाकी किती जर राहत आहेत तर एक बाकी राहत आहेत, तर काय होणार, एक जोडाचा 60 आणि एक किती होणार, 61. तेच ऑप्शन नंबर काय तर 1. कसं पण सोडवा, आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. अरे हटणार रे. हां, काय म्हणते प्रश्न क्रमांक 46. लांबलचक प्रश्न दिसत आहे. बघा काय म्हणते, एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीस दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी, किती दिवसांनी, 8 दिवसांनी, व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायच्या अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील. बघा कमीत कमी आला म्हणजे कोण, तर लसावी. कमीत कमी आला म्हणजे काय, तर लसावी. तर बघा कोणाकोणाच्या लसावी, 6 8 12च्या, 6 8 12 किती येतील लसावी, 24. 24च येईल ना. बघा ना 2ने भाग दिला, 3 4 6, 3ने भाग द्या, 3 1 3 4, आणि हे काय होणार, 2. 2ने भाग द्या, किती होणार, 1 2 1. तर लसावी काय होणार, ह्या सर्वांचा गुणाकार. बघा 42 6 6 2 12, 12 2 काय होणार, तर 24. ते 24 दिवसांनी काहीतरी एकत्र मिळतील. कोणता, ऑप्शन नंबर 3. हे काय आहे, एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न बघा. बघा फक्त प्रश्न बघायला मोठा होता, सोडवायला होता का नाही, म्हणून मोठे प्रश्न पाहून घाबरायचे नाही. दोन संख्यांच्या लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या किती. तेच पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर काय, तर लसावी गुणिला मसावी. तर काय होणार, पहिली संख्या दिली आहे आपल्याला 216 गुणिला काय घ्या, एक्स घ्या, बरोबर काय होणार, तर 432 काय आहे लसावी आणि 72 काय आहे तर मसावी. बघा एक्स बरोबर काय होणार, तर 432 गुणिला 72 भागीला काय होणार, तर 216. बरोबर आहे का नाही. बघा काही कटपट होताना दिसत आहे का, बघा मला सिद्ध दिसत आहे. 216चे डबल 432 होणार, म्हणजे काय 216 गुणिला 2 काय होणार, 432. म्हणजे एक्स किती येणार, तर 72 गुणिला 2. बघा 70चे डबल 140 आणि 2चे डबल 4 म्हणजे किती होणार, तर 144. किती उत्तर येणार, तर याच्या 144. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 हा काय असणार, तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, क्रमागत 2 समसंख्यांच्या लसावी 312 आहेत, तर त्या संख्या कोणत्या. क्रमागत 2 समसंख्यांच्या जर लसावी असेल तर मित्रांनो हा लसावी काय असतो बघा. जर क्रमागत 2 समसंख्या दिल्या असतील तर त्यांच्या लसावी कसा निघतो ते पहा. बघा पहिली संख्या म्हणजे काय, तर समसंख्या. पहिली समसंख्या गुणिला काय होणार, तर दुसरी समसंख्या, गुणिला काय, तर दुसरी समसंख्या, भागीला काय होणार 2. हा काय निघतो, तर तुमचा लसावी. हा काय निघतो, लसावी. आणि असे जर संख्या लहान दिल्या असतील तर आपण काही डायरेक्ट बाय ऑप्शननी जाणार, काही याला सोडवत बसायची गरज नाही आहे. बघा कसं सोडवणार, बघा पहिला ऑप्शन घेतो मी, काय तर ती संख्या काय समजू आपण, 22 आणि काय आहे तर 22 गुणिला 24 भागीला काय तर 2
बरोबर आहे का नाही? आणि उत्तर काय आला पाहिजे तर आपला 312. लसावी किती दिला आहे तर आपला 312 दिला आहे. तर बघा काय होणार 12 12 दोन्ही काय होणार तर 24 म्हणजे एकक स्थानचा अंक किती येणार 4. पण आपल्याला किती पाहिजे 2. तर हा ऑप्शन असणार का नाही? पहिला ऑप्शन तर नसणार कारण की एकक स्थानचा अंक किती पाहिजेत आपल्याला 2. दुसरा ऑप्शन पहा काय होणार तर 24 गुणिला 26 भागीला काय होणार तर 2 बरोबर. चला करा काय होणार 12 दोन्ही 24 बघा 12 सकम 72चे 2 हातचे आले 7 12 दोन्ही 24 आणि 7 किती होणार 31 बघा लसावी 312 भेटला. तर कोणता ऑप्शन येणार ऑप्शन नंबर बाकीचे चेक पण करायची गरज नाही आहे मित्रांनो. जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता पण काही तर ऑप्शन नंबर 2 हा काय येणार एकदम बरोबर उत्तर. त्या संख्या कोणत्या असणार 24 आणि 26 त्याच ह्या संख्या असणार बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 49 दोन संख्यांच्या मसावी 24 आणि लसावी 144 आहे त्यापैकी एक संख्या 72 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. तेच बघा लसावी गुणीला काय करणार मसावी 144 गुणीला काय होणार तर 24 आहे मसावी किती आहे 24 बरोबर. पहिली संख्या 72 दुसरी संख्या काय होणार 1 होणार. तर चला 144 गुणीला काय होणार 24 भागीला काय होणार 72 बरोबर किती येणार 100 येणार. बघा 24 तिरी 72 3 3 चौ 12 2 वाचले 3 8 24 म्हणजे दुसरी संख्या किती येणार मित्रांनो तर 48 आहे का ऑप्शनमध्ये आहे ना. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 1 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया 50 होणार आपली. चला 50वा प्रश्न काय आहे 50 तुमची पहा. एका फुलाच्या करडीमध्ये काही फुले आहेत या फुलांचे प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलाचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात तर त्या करडीत कमीत कमी किती फुले असावीत. त्या करडीत काय तर कमीत कमी पहिली गोष्ट कमीत कमी आला तुम्ही काय करणार तर लसावी बरोबर आहे का नाही. कमीत कमी आला तर काय करणार तुम्ही आधी तर लसावी काढणार. कोणाच्या लसावी 30 40 आणि कोणाच्या तर 50चा काय काढणार तुम्ही लसावी. चला लसावी काढा कितीने भाग जाते यानं 10 ने 3 4 5 आणखी भाग जातो का नाही जात म्हणजे तुमच्या लसावी काय असणार मित्रांनो लसावी असणार बघा 5 20 10 गुणीला 30 म्हणजे 30 गुणीला काय होणार तर 20 बरोबर किती होणार तर 600. याच्या लसावी काय झाला तर 600 झाला. बघा आता काय म्हणत आहेत वेळेस हार पूर्ण होण्याच्या पूर्वी किती तर 5 फुले हार पूर्ण होण्यास 5 फुले काहीतरी प्रत्येक वेळेस कमी पडत आहेत. जर कमी पडत असतील तर काय करणार आपण मायनस करणार. जर उरत असतील तर काय करतो आपण प्लस. उरत म्हणजे जास्तचे ना उरतात कोणते जे जास्तचे आहेत कमी कोणते पडतात जे कमी जात आहेत ते 5 फुले कमी जात आहेत म्हणजे काय करणार मायनस. म्हणजे ह्या लसावीमधून जे कमी जात आहेत ते काय करणार मायनस म्हणजे 600 मधून काय मायनस करणार तर 5. 600 मधून 5 गेले किती होणार तर 595 किती होणार 595. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 4 हा काय होणार तर एकदम बरोबर उत्तर होणार. किती येणार याचं उत्तर 595 समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 51 दोन संख्या 4x व 6x असून यांच्या मसावी 16 आहे व लसावी हा व लसावी आहे 96 आहे तर x किती. ते दोन संख्यांचा गुणाकार कोणाबरोबर असते लसावी आणि मसावी बद्दल तर काय होणार 4x गुणीला काय तर 6x बरोबर किती होणार तर लसावी आहे 96 आणि मसावी आहे 16. बघा 6 24 x गुणीला एक्सचा वर्ग बरोबर काय होणार तर इकडे जसेचे तसे राहू द्या 96 गुणीला 16. का बरं जसेचे तसे कारण की एक्सचा वर्ग बरोबर हा 24 गुणीला आहे तिकडे जेव्हा भागीला होणार 96 गुणीला 16 भागीला 24. बघा जर तुम्हाला डायरेक्ट इथूनच काढता येते तुम्ही काटा बिंदास आणि तसंच सोडवलं पाहिजेत पण मला समजावून सांगणे आहे म्हणून मी थोडा लांब घेतो. काय होणार बघा 24 चौ 96 आणि 16 चौ 64 म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर किती येणार 64 म्हणजे एक्स किती येणार तर हा वर्ग आहे इकडे जाऊन वर्गमुळात 64 बरोबर किती येणार तर 8 म्हणजेच किती येणार 8 एक्स किती येणार 8 येणार. तुमचा कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया.
15, 20, 25, 45च्या लसावी किती? चला 15, 20, 20, 25 आणि किती तर 45. लसावी काढणी आहे याच्या. कितीने भाग? 5ने द्या. 5 तेरी 15, 5 24, 5 5 25, 5 9 45. आता कितीने जाणार? 3ने द्या. 3 1 3, 4 जसं तसं 5, 3 तेरी 9. आता भाग जातो का? नाही. आता काय होणार? तर यांच्या गुणाकार. लसावी म्हणजे सर्वांच्या काहीतरी गुणाकार. लसावी बरोबर होणार बघा. आधी 0 जिथं भेटते ते पहा. काय होणार? हे होणार 5 24, हे तर झाले 20 गुणिले काय 5 तेरी 15, 15 तेरी 45, 45 दुने काय होणार? 90 आणि तो एक 0, म्हणजे यांच्या लसावी किती येणार? तर 900. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 हा काय असणार? तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला काय तर प्रश्न क्रमांक 53 बघा. दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. त्या दोन संख्यांच्या मसावी 12 असल्यास लसावी किती? ऑलरेडी आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलाय. किती दिलाय? 2160. बरोबर काय होणार? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. काय करणे? लसावी गुणिला मसावी किती दिलाय? 12. 12 गुणिला इकडे जाऊन भागीला होणार म्हणजे काय होणार? 2160 भागीला काय तर 12 बरोबर काय होणार? तर लसावी. चला कोणता ऑप्शन येणार बघा. 12 1 12, 9 वाजले, 12 8 96, तेच येणार ना. 12 1 12, 12 8 96 आणि काय येणार? तर 0 म्हणजे किती येणार? तर 180. किती येणार लसावी यांच्या? 180 येणार. किती येणार? 180 येणार ना. बघा ना 12 1 12, किती वाजले? 9, 96, 12 8 96, तर किती येणार? 180. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 54. ए बी आणि सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 24 सेकंदात, काय दिलंय? 24 सेकंदात पूर्ण करतात. तर ते किती मिनिटांनंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील? पुन्हा तिघेही एकत्र. एकदा म्हणजे काय? तर एकत्र. एकत्र आले तर काय? तर काय काढणार आपण? लसावी काढणार. काय काढणार? तर लसावी. बरोबर आहे का नाही? एकदा कधी बिंदूजवळ भेटतील म्हणजे एकत्र कधी येतील तेच. कोणाच्या लसावी काढणार? तर आपण 12, 18 आणि काय तर 24. किती येते? तर याच्या 72. लक्षात ठेवा 12, 18, 24च्या किती येते? 72च येते. तरी पण काढू आपण 6. 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 2 द्या. 2 1 2, 3 2. चला लसावी काय होणार बघा. 6 2 12, 12 तेरी 36, 36 गुणिला 2 किती होणार? तर 72. लसावी किती होणार? 72. पण आपल्याला काय म्हणते? किती मिनिटानंतर? किती मिनिटानंतर मला सांगा. 72 म्हणजे किती मिनिट होणार? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. तर याच्यातून 60 काढा म्हणजे काय होणार? तो 1 मिनिट होणार. आणि उरले किती? तर 12 सेकंद. काय उरले? 12 सेकंद. बरोबर आहे ना. 72 मधून 60 गेले किती उरले? 12. म्हणजे काय होणार? 1 मिनिट 12 सेकंद. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 1 हा काय होणार? तर एकदम बरोबर उत्तर होणार. किती येणार याचं उत्तर? 1 मिनिट 12 सेकंदानंतर ते पुन्हा आरंभ बिंदूजवळ मिळणार. चला 55वा प्रश्न पाहूया. चला प्रश्न क्रमांक काय तर 55. काय म्हणते? जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रत्येक वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली. शिल्लक राहिली म्हणजे काहीतरी वाचली उरली. तर वसतिगृहातील किती मुले होती? किती मुले होती? हा समजण्यातच प्रश्न कठीण आहे मित्रांनो. कोणाकोणाला असं वाटतं की वाचल्याबरोबर आता काढू काय? लसावी काढू का मसावी काढू? तेच नाही समजत. पण तुमच्यासाठी एक ह्या जागतिक आरोग्य दिन कधी असतो? कमेंट करून सांगा. आता बघा आधी तर पाहू आपण की फळे शिल्लक किती वाचली. 5 फळे शिल्लक वाचत आहेत. आणि तर त्या वसतिगृहात मुले किती आहेत? वसतिगृहात काही तर मुले किती आहेत? तेच आहे. आणि एका वसतिगृहातील मुलांना वाटप करणे आहे. वाटप करणे बरं मला सांगा. हे जे 30 सफरचंद आहेत, 55 सफरचंद आहेत, 80 केळी आहेत, ते मुलांना कसे वाटणार? सारखाच वाटप होईल. बरोबर आहे का नाही? जेवढे मुलं असतील तेवढ्याच मुलांना वाटतील.
जसं बघा 30 सफरचंद आहेत, सफरचंद किती आहेत? 30 आहेत, पण याच्यातून 5 काय तर प्रत्येक वेळेस 5 फळे शिल्लक राहिली म्हणजे 5 उरली म्हणजे वाटप कितीचा झाला? 25चा. हा काय झाला तर वाटप वाटप झाला 25चा. मग काय तर मोसंबी मोसंबी आहे, मोसंबी किती आहेत? 55, पण शिल्लक किती आहेत? 5 म्हणजे वाटप कितीचा झाला? 50चा. 50चा म्हणजे मग काय आहेत तर केळी, केळी किती आहेत? केळी आहेत तुमचे मित्रांनो, केळी आहेत तुमचे किती तर 80, पण शिल्लक किती आहेत? 5 म्हणजे वाटप कितीचा झाला? 75. बघा 25 काय तर 25 सफरचंद, 50 मोसंबी आणि काहीतरी 75 केळी आपल्याला सारख्या मुलांना वाटणे, सारख्याच मुलांना वाटणे. जर असा सारख्याची येत असेल तर काय काढतो आपण? मसावी. कारण की सारख्या तुकड्यांना वाटप करणे आहे ना, तर काय काढणार तुम्ही? मसावी. मसावी. त्याच्यावरूनच आपल्याला कळणार की त्याच्यात किती मुलं होते. तर मसावी कोणाचा काढणार? जेवढे वाटप केले फळं त्यांच्या. किती फळं वाटप केले बघा? सफरचंद 25 केले, मग मोसंबी 50 केले आणि केळी किती तर 75 केल्या. बघा 25ने भाग जातो, 25 एक 25, 25 दुने 50, 25 तेरी 75. आता जातो का? नाही. म्हणजेच मसावी किती येतील तर 25. मसावी किती येतील? 25. म्हणजे त्या वसतिगृहामध्ये किती मुलं होते तर 25 मुलं होते. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. थोडी छोटी क्लास झाली, काही हरकत नाही, कारण की उद्या आपले थोडे जवळपास चांगले प्रश्न झाले पाहिजेत म्हणून मी बाकीचे प्रश्न ठेवत आहोत. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. बाकीचे उद्याचे आणि याला कंप्लीट करून घेऊ, त्याच्यानंतर मग दुसरा टॉपिक घ्यायचा. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.